एक मॅच जा. एक मॅच जा. त्यांना येऊन द्या ड्रेस चेंज करून. जा योगेश. एक मॅच जा. आणि जुने बॉल घ्यायचे आहेत. बॉल जुने घ्या. संजय वाघमारे. संजय वाघमारे हेच कामला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. हॅलो चला स्पीडअप घ्या. फलंदाज मैदानामध्ये जायचंय. खांडीचा पाडा. वेळ आपल्याकडे कमी आहे. नाही खूप उशीर झालाय. कारण कालच्या दिवसाचे संघ होते ना त्यांच्यामुळे उशीर झाला. तर ॲडजस्ट करा. हो बरोबर आहे मान्य करतोय 3:30 वाजलेत. खूप उशीर होईल. नाही नाही. हॅलो 2 षटकाचा सामना असेल. आपण मैदानामध्ये रवाना व्हायचे फलंदाज. वेळेला प्राधान्य द्या. वेळ आपल्याकडे कमी राहिलाय. आणि तर हा सामने मात्र सकाळच्या 7 वाजेपर्यंत जातील आपण जर ओव्हर जास्त ठेवल्या तर. हॅलो.
इथं पाहायला गेलं तर 2 षटकाचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक नसेल याची नोंद घ्यायची आपण. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील. इथं मात्र फटका फसलाय पाहूया. आणि काय 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 चुकी केली क्षेत्ररक्षकाने. गोलंदाजी अप्रतिम मैदानामध्ये होतय. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. इथे लिहितंय कोण? चेंडू किती आले? 5 चेंडू आणि 5 धावा. तर कार्पेटला ज्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट झाले. 2 धावा. दापलकरती धावा लागले ते मात्र 7. कुमारला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. सामोरे फलंदाज आहे. खांडीची पाडाचा संघाचा फलंदाज पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लेगबाच्या स्वरूपामध्ये एक चोरटी धाव. एका धावच्या मदतीने धावफलक 8 या अंकावरती. आता स्ट्रायकला दीपक स्ट्रायकला फलंदाज पाहतोय. धावा किती पंच? 2. 2 धावा. 2 धावा ॲड करायचे आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 10 या अंकावरती. कृष्ण भवरे साहेब या जरा समालोचनासाठी आम्हाला विश्रांती द्या थोडीशी. तंबाखू खाऊन घ्या ना या.
3 धावा कंप्लीट. धापलकरती धावा लागल्यात 13. आणि तो मोठा फटका चौकार. फेका लवकर. टाइमपास करू नका. तिकडे बॉल गेलाय तो द्या प्रेषक. जरा कॉमेडी. आणि काय फटका. अप्रतिम फटका. षटकाराच्या मदतीने धापल जाऊन पोहोचलंय. सचिन आणि कुमार यावेळेस आपण पाहतोय हंबरपाडा संघाकडून ही जोडखळी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज खांडीचा पाडा संघाकडून आपण पाहतोय दीपक. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण या टॉससाठी नेक्स्ट मॅचचे दोन्हीही संघ आपण टॉससाठी यायचं आहे.
पहिला बॉल स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला आहे. चेंडू फळीचा कोणता संपर्क नाही आहे, निर्धाव चेंडू टाकला गेला आहे, डॉट बॉल आला आहे. निश्चितच आपण पाहतोय 24 धावा जमवायचे आहेत. 24 धावा जमवण्यासाठी मोठे फटके मारावे लागणार आहेत. 2 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर का विचार केला आपण, हंबेरपाडा संघ ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत होतं सचिननं अवघ्या 5 धावा दिल्या होत्या. त्यानंतरच्या गोलंदाजानं 18 धावा दिल्या, एकूण 23 धावा धावफलकावरती. आता गोलंदाज कुमार चांगली गोलंदाजी करतोय. दीपक, हा बॉल चांगला आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिसफिल्ड होते, झेल जमिनीला दान केलं जातोय. सचिन लांगीसारख्या एका मातब्बर खेळाडूचा झेल मात्र जमिनीला दान केलं जातोय आणि एका धावेनिशी धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं गेलं, श्रीगणेशा केलंय. ते 24 धावांचा पाठलाग करत असताना हंबेरपाडा टीमनं पहिल्या बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती एक धाव मात्र निश्चितच घेतली आहे. यावेळेस स्ट्रायकर एंडला असेल कुमार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज खांडीचा पाडा संघाकडून दीपक. चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाकडून नेहमीच त्याचं योगदान आपण पाहतो खांडीच्या पाडा संघाला. हा चेंडू चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. फलंदाजाला चेंडू समजला नाहीये, फलंदाजाला निश्चितच चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल येतोय, तिसरा डॉट बॉल. एकच धाव धावफलकावरती आली आहे. मोठे फटके मारणं गरजेचं आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर का आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये दडपण राहणार नाही. हा बॉल चांगला आहे, बॅटला ब्रश झालाय, मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा कुमारच्या स्वरूपात हंबेरपाडा टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन लोखंडे. सचिन लांघे आणि सचिन लोखंडे ही जोडखळी आता आपण पाहणार आहोत. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे उर्वरित 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 8 बॉल 23 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. संजयनगर नाईट टुर्नामेंट्स आपण पाहतोय. अरुण वाघचौरे यांनी ही आयोजित केलेली शृंखला चौथी रात्र प्रेक्षकांच्या भेटीला आले. चौथी रात्र संपुष्टात येणार काही क्षणात. हा बॉल मात्र आउटसाईड द लेग स्टंप, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अव्वांतर धाव, अव्वांतर धावेनिशी धावसंख्येत 1ने भर पडले. धावसंख्या 2 धावा. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. 24 धावा जमवायच्या आहेत, त्यापैकी 2 जमवल्यात. अजूनही 22 धावा, 8 चेंडू 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 22 धावा. दीपक भन्नाट गोलंदाजी करतोय, जशाच तसं उत्तर दिलं गेलंय. पहिल्या सत्रामध्ये सचिन लांगेनं धावांपासून रोखलं होतं, दुसऱ्या सत्रामध्ये मात्र दीपकनं धावांपासून रोखलंय. एक सिंगल घेतली आहे. 1 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावफलकावरती धावा आल्यात 3 धावा. आता 7 बॉल बाकी आहेत आणि गरज असणारे जिंकण्यासाठी 21. 7 बॉल 21, प्रत्येक चेंडूवर 3 धावा. 7 बॉल 21, प्रत्येक चेंडूवरती 3 धाव्यांची गरज असणार आहे. हा चेंडू आपण पाहतोय समोर टॅप केला आहे, मात्र 1 धाव मिळतीये. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात 4. आत्ता जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 बॉल 20.
6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. अरुण वागचौरे, आपण या व्यासपीठाकडे. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? हा बॉल चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये भिरकावला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू झालाय फरार. चौकार. हा बॉल चांगला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. सचिन लांघी. एकूण आपण म्हणतोय पुरस्कर्ते आहेत सावरसई आणि माथेरान. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉससाठी या. हा बॉल चांगला आहे. यावेळेस आपण पाहतोय जिथे 15 धावांची गरज होती, आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावा जमवायच्या. 3 बॉल 15, 2 मोठे फटके. माथेरान संघाचा संघनायक आहे. सावरसई संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी या. निश्चितच सावरसई आणि माथेरान या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. हा बॉल चांगला आहे. फटका जबरदस्त आहे. तो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून भिरकावलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव तू मै आणि या ठिकाणी मात्र फलंदाज होतोय बाद. किती पाहिजे त्यांना? 2 बॉल 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये हंबेरपाडा संघाकडून. टॉस विन माथेरान. आपला जो काही निर्णय असेल त्याची लगेचच अंमलबजावणी करायची आहे. टॉस जिंकलाय माथेरान संघानं. आपला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी आपण लगेचच या 2 बॉल नंतर करायची आहे. निश्चितच आजची चौथी रजनी आपण पाहतोय थोडासा उशीर झाला आहे, कारण 3-3:30 वाजेपर्यंत मॅच उरकायला हव्या होत्या, मात्र आता जवळपास 4 वाजायला आलेत. हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समननं भिरकावला आहे.
वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. लास्ट बॉल. हा चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अव्वांतर 1 धाव मिळतीये आणि या एका धावेनिशी धावसंख्येत भर. धावफलकावरती धावा आल्यात 16. एक चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता. 1 बॉल 8 धावा. निश्चितच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मात्र तितकाच चांगला फटका. माथेरान संघ टॉसविन आहे. आपला जो निर्णय असेल त्याची लगेचच अंमलबजावणी करायची आहे. माथेरान संघ विजयी झालाय खांडीचा वाडा संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे गोड गोड कौतुक.